सॉफ्टेक कॉम्प्युटर फलटण या इन्स्टिट्यूटतर्फे राबवल्या जाणाऱ्या एक्सेल टिप्स ट्रिक्समध्ये आपलं स्वागत आहे. मी इथे काही फील्ड टाईप करतो. इथे डेटा फील्डचे इथे मी हेडिंग टाईप केलेले आहेत. रोल नंबर, स्टुडंट नेम, सिटी, क्लास. मी इथून त्याला बॅकग्राऊंड कलर सेलला देतो येलो. हेडिंग आहेत म्हणल्यानंतर थोडा फॉन्ट मोठा करतो त्याचा. आता मला ह्याच्याशी रिलेटेड डेटा ह्याच्यामध्ये टाईप करायचा आहे. मी ते कॉलम विड्थ मला पुरेशी घेतो स्टुडंट नेम, सिटी, क्लाससाठी. तर इथे मला असा डेटा फीड करायला लागेल. 1 नंबर, स्टुडंट नेम, सिटी, क्लास वगैरे हे मला असं टाईप करत जावं लागेल. तर एक्सेलने अतिशय चांगली एक सोय दिलेली आहे जी आपल्याला रिबन बारवर इथे कुठेही पाहायला मिळणार नाही आहे. क्विक ॲक्सेस बारवर देखील पाहायला मिळत नाही आहे. तर ते आपल्याला इन्सर्ट करावी लागते. ते म्हणजे एक्सेल फॉर्म. एका गुगल फॉर्म जसे असतात तसे फॉर्मच्या स्वरूपात आपल्याला डेटा आपल्याला एक्सेलमध्ये मॅनेज करता येतो, आपल्याला इन्सर्ट करता येतो. तर ते कसं ते बघून घेऊ आपण. मी प्रथम इथे फाईलमध्ये जातो. इथे शेवटी ऑप्शन नावाचा भाग आहे त्याच्यावर क्लिक करतो. इथे एक्सेल ऑप्शनमध्ये इथे बघा खालच्या बाजूला क्विक ॲक्सेस टूलबार दिसतोय, त्याच्यावर जातो. इथे तुम्हाला चूज कमांड फ्रॉम, तर इथे लिस्टेड कमांड आहेत. इथे न दिसणाऱ्या कमांड मला बघायचे, तर कमांड नॉट इन द रिबन ह्याच्यावर क्लिक करतो. आता ह्याच्यात मला फॉर्म हुडकायचा आहे. मी ते ABCDEF अल्फाबेटिकली असतं ते. मी ते फॉर्म ॲड करून घेतो. क्विक ॲक्सेस टूलबारवर तो ॲड होईल. इथे दिसतंयच तुम्हाला. मी इथे ॲड करून घेतो. इथे ॲड झालेला आहे. आता ओके करतो. जनरली हा फॉर्म इथे लिस्टेड नसतो, तो आपल्याला असा ॲड करून घ्यावा लागतो. व्हर्जन तुमचं कोणतंही असू द्या, तुम्हाला तो ॲड करून घ्यावा लागेल. मी इथे हे केलेला जे डेटाचे हेडिंग्ज आहेत इथे कॉलम हेडिंग्स ते सिलेक्ट केलेले आहेत. आता मी इथे क्लिक करतो फॉर्मवर. ओके. हे तुम्हाला दिलेली फील्ड आलेली आहे सगळी. मी तर रोल नंबर 1 टाईप करतो. स्टुडंट नेम, सिटी फलटण, क्लास असं मी टाईप केलेलं आहे. आता मी इथे न्यू रेकॉर्ड आहे. इथे रिस्टोअर आहे. इथे मी न्यू म्हणतो. न्यू म्हणल्यानंतर इथे ते आलेलं तुम्हाला दिसतंय. आता दुसरा मी टाईप करतो स्टुडंट नेम, न्यू. अशी तुम्ही पाहिजे एवढी फील्ड इथून टाईप करू शकता ह्या फॉर्ममध्ये. अगदी सेम टू सेम आपण ज्या पद्धतीने गुगल फॉर्म बघतो त्या पद्धतीने आहे. मी पहिल्या नंबरचं इथनं घेतलं फील्ड, दुसऱ्या नंबरचं इथून सुद्धा तुम्ही प्रिव्हियस नेक्स्ट करू शकता. आता इथे 2च मी इन्सर्ट केलेत म्हटल्यानंतर इथे 2च दिसत आहेत. एखादं नको असेल तुम्हाला फील्ड तर तुम्ही इथनं डिलीट करू शकता. मी इथून डिलीट केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा फॉर्म तुम्हाला वापरता येईल.